गेली 50 वर्ष पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांच्या आवाजाची जादू कायम आहे. हिंदी, मराठी आणि उर्दूसह अनेक भारतीय भाषांमधून गायन करणाऱ्या सुरेश वाडकर यांच्याबद्दल प्रत्येक कोल्हापूरवासियांना एक वेगळा अभिमान आहे. कोल्हापूरच्या या सुपुत्रानं चित्रपट संगीतासह एकूणच भारतीय संगीत विश्वात निर्माण केलेलं अढळ स्थान हा कोल्हापूरकरांच्या अप्रूपाचा विषय. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे निस्सीम चाहते पत्रकार अनिल मोरे यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्य चाहत्यांना एकत्र करत त्यांच्या गीतांवर आधारित कराओके गीत मैफिलीचं आयोजन करण्याची संकल्पना मांडली. अवघ्या काही दिवसांमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली. बोरपाडळे इथल्या आर खडके अकॅडमीमध्ये प्राचार्य अविनाश खडके, व्हॉइस ऑफ सुरेश वाडकर पद्माकर कुरकुटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या मैफिलीची सुरुवात करण्यात आली. या मैफिलीमध्ये सुरेशजींनी गायलेल्या भक्तिगीतांसह चित्रपट गीतांचं कुशल आणि हौशी गायकांनी दमदारपणे सादरीकरण केलं. पद्माकर कुरकुटे, प्रकाश रत्नाकर, DS कौशल, अमरसिंह संघर्षी, आनंदा सुतार, सुनील सुतार, प्रणाली महापुरे, पुंडलिक नलवडे, बाबासाहेब सोरटे, महादेव गुरव, अनिल मोरे, कृष्णात जमदाडे यांनी आपल्या सादरीकरणानं ही मैफिल संस्मरणीय केली. सुरेश वाडकर यांच्याशी मैत्रीचे संबंध असलेले सर्जेराव सांगले यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. या मैफिलीवेळी संजय सांगले, विश्वास पाटील, नागेश चौगुले, सुरेखा घाटगे, बबन केकरे, बबलू वडेर, राजाराम पाटील, स्वाती सुतार, KS पाटील, डॉक्टर अंजली मोरे, कविता तेलवेकर, अजित जगताप आदी मान्यवरांसह संगीतप्रेमी उपस्थित होते. शीतलकुमार कांबळे, श्रीकांत कुंभार, भीमराव पाटील, दत्तात्रय बोबडे, कृष्णात हिरवे, जयश्री मोरे आदींनी या मैफिलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.